श्री स्वामी समर्थ, जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे 10 मार्च आणि 20 मार्चपर्यंत श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर 10 मार्च ते 20 मार्चपर्यंत आपण काय सेवा करू शकतो? तारक मंत्राची सेवा करू शकतो, श्री स्वामी समर्थ सारामृताची सेवा करू शकतो, परत तसंच आपण गुरुचरित्र पारायण करू शकतो. या ज्या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या आपण 11 दिवसाचा संकल्प करून नक्की करू शकतो. तर स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने काय आयुष्यात बदल झाले, माझ्या आयुष्यात काय बदल झाले? स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने माझ्या आयुष्यामध्ये माझा जरा रागीट स्वभाव होता, तो स्वभाव थोडासा शांत झाला, थोडा म्हणता येणार नाही बऱ्यापैकी शांत झाला. माझ्या घरात असं नवीन नवीन घरात सगळ्या घटना म्हणजे घडू लागल्या, जसं की मिस्टरांमध्ये बदल झाला, मुलांमध्ये बदल झाला. माझं घर जरा क्रॉस आहे, असं म्हणतात की घर क्रॉस असल्यानंतर घरात धनसंपदा येत नाही आहे किंवा म्हणजे घरामध्ये धन टिकत नाही. हा मान्य आहे, धनसंपदा येत नाही आहे, घरात पैसा टिकत नाही, पण त्या म्हणजे ते सगळं करायची शक्ती महाराज देतात. आणि मला म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचा अनुभव आहे. इतकं देतात महाराज, इतकं देतात की आपण त्यांना इतके ऋणी पण होऊ शकत नाही की हा महाराज मला इतकं दिलं, हा महाराज मला इतकं दिलं. कोटी कोटी धन्यवाद म्हणलं तरी पण आपण त्या गोष्टीची बरोबरी करू शकत नाही. तर नक्कीच 10 मार्च ते 20 मार्च तुम्ही पण या छोट्या छोट्या सेवा करा. तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल होतो तो नक्की बघा आणि तो बदल इतरापर्यंत नक्कीच पोहोचवा. श्री स्वामी समर्थ महाराजांचं नामस्मरण करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे. तुम्ही पण नक्की 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 महाराजांच्या छोट्याच्या छोट्या सेवा करायला सुरुवात करा. तारक मंत्र असो, 11 माळी जप असो, किंवा स्वामी सारामृत असो, किंवा गुरुचरित्र पारायण असो, या छोट्या छोट्या सेवा तुम्ही करून बघा महाराज आपले सगळे वाईट भोग फेडून घेतात आणि आपल्या आयुष्यात सगळं नवनवीन ज्या गोष्टी मिळतात, जी आपण अपेक्षाही केली नव्हती त्या गोष्टी हे आपणाला नक्की भेटतात. तर नेमकं करायचं आहे काय? जर तुम्हाला संकल्पयुक्त पारायण करायचं, संकल्पयुक्त तारक मंत्र करायचे, संकल्पयुक्त जपमाळ करायचे, संकल्पयुक्त स्वामीचे गुरुचरित्र पारायण करायचं आहे, तर तुम्ही नक्की करू शकता. एक छोटंसं प्लेट घ्या, हातावरती थोडंसं पाणी घेऊन त्यात थोडं हळदी कुंकू अक्षता टाकून ते पाणी प्लेटामध्ये सोडून द्या आणि त्यात असं म्हणा की मी आज ह्या तारखेपासून त्या तारखेपर्यंत इतक्या दिवस महाराजांचा संकल्प करत आहे. त्या संकल्पानुसार महाराज तुम्ही माझी सेवा नित्य पार पाडून घ्या, नामस्मरण पूर्ण करून घ्या, किंवा आपलं सारामृत असेल तर ते पूर्ण करून घ्या. बघा आपल्याला वाटतं की हा मी सेवा करते, महाराज माझ्या आयुष्यामध्ये काय बदल घडत नाही, हा मी ती सेवा करते, माझ्या आयुष्यात काय बदल? नक्कीच बदल घडणार नाही. बदल घडायला थोडा वेळ लागतो. का तर महाराज आपले गेल्या जन्मीचे, त्या जन्मीचे, ह्या जन्मीचे सगळे भोग महाराज आपले फेडून, सगळे महाराज भोग हळूहळू नष्ट करतात. आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी येत असतात. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. 11 माळी जप करू शकता, सारामृत करू शकता, किंवा तारक मंत्राचं पठण करू शकता. आयुष्यामध्ये काय काय बदल येऊ शकतात ते पण तुम्ही अनुभवू शकता की आपल्या आयुष्यामध्ये तारक मंत्राचं पठण केल्यानं काय बदल झाले. माझ्या तर आयुष्यामध्ये इतका बदल झाला की मी असं अक्षरशः महाराजांची ऋणी राहील की महाराज माझ्या आयुष्यामध्ये इतके बदल झाले. खरंच मी खूप आभार राहीन महाराजांचे की महाराज मला तुमच्या भक्तीमधून ऋणानं बंद करू नका. जन्मोजन्मी मी तुमचीच सेवा करावी, तुमचीच सेवेकरी व्हावी, एवढाच मी हट्टाहास स्वामींकर नक्कीच करेन. तुम्ही पण तुमची कुठलीही सेवा असो, कुठलाही संकल्प असो, तुम्ही नक्की करू शकता. बघा श्री स्वामी समर्थ महाराज म्हटलं तरी महाराज हा एक म्हटलेला शब्द देखील महाराज त्यांच्या डोक्यावरती उदार ठेवत नाहीत. श्री स्वामी समर्थ म्हटलं तरी महाराज त्याचं फळ आपल्याला नक्की देतात. तुम्ही प्रयत्न करून बघू शकता. छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही अनुभवू शकता की आपल्या घरात मग हळूहळू स्वामी समर्थांचं नाम घेतलं आपल्या घरात काय बदल होतात. रोज सकाळी उठल्याबरोबर तुम्ही घरामध्ये निशंक होई रे म्हणा, निर्भय होई म्हणा, हे तारक मंत्र नक्कीच तुम्ही लावू शकता. यूट्यूबवरून डाउनलोड करू शकता, किंवा तुम्ही नेट चालू करून तुम्ही कंटिन्यू घरामध्ये ते चालू ठेवू शकता. सारामृत वाचन करू शकता. हळूहळू आयुष्यामध्ये कसे बदल होतात ते तुम्ही बघू शकता. नक्कीच तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी करा. तुमच्या आयुष्यात काय बदल होतात ते तुम्ही बघून घ्या. मी तर माझ्या आयुष्यातलं काय बदल झाले ते नक्की सांगणार आहे. जसं की माझ्या मिस्टरांच्या स्वभावामध्ये फरक पडला, माझ्या मुलांच्या स्वभावामध्ये फरक पडला. मी, माझे मुलं,
माझे मिस्टर, आम्ही सगळ्यांनी स्वामींचं गुरुपद घेतलेलं आहे. स्वामी आमचं गुरुपद घेतात, त्यांच्या मनाप्रमाणे आम्हाला मार्ग दाखवतात. जे काही चांगल्या गोष्टी त्या आमच्यासाठी महाराज आमच्या आयुष्यामध्ये नक्की ठेवतात, पण ज्या वाईट गोष्टी त्या वाईट गोष्टी महाराज आमच्या आयुष्यातून नक्कीच काढून टाकतात. 101% महाराजांना आठवण जरी केलं तर महाराज मला त्या गोष्टीमध्ये साथ देतात. जसं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं म्हणल्यासारखं महाराज माझ्या पाठीशी आहेत की असं मला वाटतं. आणि डोक्यावर त्यांचा हात असं कायम आहे काय की वाटतं. कुठेही जाऊ द्या, घरातून बाहेर पडलं महाराज दिसतात, रिक्षावरती महाराज असतात, कारवरती महाराज असतात, कुठं बाहेर झालं साईडनं महाराजांची फोटो असते, साईडनं महाराज गाडीमध्ये दिसतात. मला इतका आनंद वाटतो की तो आनंद मी शब्दात पण सांगू शकत नाही. मला असं वाटतं की हा पदोपदी महाराज माझ्यासोबत आहे. नक्कीच मला म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीचा इतका अभिमान वाटतो, इतकं कौतुक वाटतं की मी स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी आहे. हा नक्कीच ज्या कोणी बायका मला असं विचारतात की आमच्या घरात हा प्रॉब्लेम आहे, हा प्रश्न आहे, सुटत नाही, मी त्या अशा बायकांना पण मार्गदर्शन करते की ताई तुम्ही केंद्रामध्ये आरतीला या, तिथल्या ताई तुम्हाला प्रश्न उत्तर देतात. प्रश्न उत्तराद्वारे तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह होतील. तुम्ही महाराजांच्या आरतीला या, मी जसं तुम्हाला सांगितलं की महाराजांच्या आरतीला उभा राहावा, प्रश्न उत्तर घ्या, सेवा करा, तसंच तुम्ही पण इतरांची मदत करा, इतरांना पण तो मार्ग दाखवा, स्वामी सेवेचा मार्ग दाखवा. बघा, आपल्या आयुष्यामध्ये हळूहळू सगळी संकट दूर होतात. आपण असं प्रार्थना आपल्या अगोदर आपण इतरांचे प्रश्न सोडवायचे की तुमचा हा प्रश्न आहे तर जावा तुम्ही केंद्रामध्ये जावा, तुमचा नक्की प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायच्या अगोदरच आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. इतकं महाराज आपल्याला भरभरून देतात. महाराज कुठेही कधीही कसल्याही गोष्टीचं कमी आपल्याला पडू देत नाहीत. बघा, नक्की तुम्ही नक्की अनुभव बघा. काही नाही फक्त श्री स्वामी समर्थ असा जप जरी तुम्ही 10 दिवस केला, 11 दिवस सकतचा संकल्प केला तरी महाराज आपल्याला भरपूर काही देतात. नक्कीच करून बघा. तारक मंत्राची सेवा करून बघा, सारामंत्राची सेवा करून बघा, छोट्या छोट्या गोष्टीची सेवा करून बघा. आपल्या त्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये सगळी सकारात्मकता ऊर्जा येईल. सगळ्यांमध्ये बदल झालेले घरामध्ये एक जरी व्यक्ती श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करत असेल तर घरातल्या प्रत्येकावर घरावर येणार संकट महाराज टाळतात. कसलंही संकट आपल्यावरती येत नाही. प्रत्येक भोगून महाराज आपल्याला प्रत्येक गोष्टीचं फळ द्यायला सुरुवात करतात. एवढं मात्र नक्की की महाराज आपली परीक्षा घेतात, बघत आपण ते करतो का नाही, ह्याच्याकडनं होतं का नाही, ते नक्कीच आपण केलं पाहिजे, झालंच पाहिजे. या गोष्टी तुम्ही मनपूर्वक करू बघा की तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतो. नक्कीच श्री स्वामी समर्थाची सेवा करा आणि आपल्या आयुष्यात होणारे चमत्कारिक बदल बघा, काय होतं काय नाही ती बघा. तुम्ही तसंच प्रकट दिनानिमित्त काय करायचं काय नाही हा माझा पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी नक्की पाठवते की प्रकट दिनाविषयी नेमकं करायचं काय, कोणती सेवा करायची, महाराजांना खायला काय आवडतं, काय नाही, म्हणजे महाराजांची कोणती सेवा केली पाहिजे की जेणेकरून महाराज आपल्या प्रसन्न राहतील. प्रसन्न हे अर्थ आहे असं की आपल्या सोबत राहतील, प्रत्येक संकटात दुःखात महाराज आपली साथ देतील, प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज आपल्या पाठीशी कायम उभा राहतील. त्याच्यासाठी आपण इतरांचं काहीही वाईट चितायचं नाही किंवा कोणाहीशी वाईट काही बोलायचं नाही. बघा, नक्की महाराज आपल्या आयुष्यामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी घडून आणतील आणि आपलं आयुष्य कसं बदलेल, कसं चमत्कार बदल होतील. हळूहळू आपल्या नामस्मरणाने आपल्या मुलांना, आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींना, आपल्या मिस्टरांना पण स्वामींचं नाम जप करण्याची सवय लागून जाईल. त्यांना पण त्या गोष्टीची ओढ लागून जाईल. हळूहळू या गोष्टी घडत असतात. माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. माझी केलेली सेवा ही स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.